श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, आपण पाहत आहे स्वामी संदेश वस्तू टिप्स यूट्यूब चॅनल. मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत की आपल्या घरातील कॅलेंडर हे कोणत्या दिशेस लावायला हवं. मित्रांनो, आपल्या घरामध्ये दोन अत्यंत महत्त्वाच्या वस्तू आहेत. पहिलं म्हणजे आपल्या घरातील घड्याळ आणि दुसरं म्हणजे आपल्या घरातील कॅलेंडर. मित्रांनो, आपला दिवस आणि आपली वेळ कशी जाणार हे ठरवण्याचं काम या दोन वस्तू करत असतात. आणि म्हणूनच आपला दिवस आणि आपली वेळ या दोन्ही गोष्टी जर शुभ घडायचे असतील, पण या दोन गोष्टींकडे विशेष महत्त्व दिले पाहिजे. त्यामध्ये कॅलेंडर ही एक अशी वस्तू आहे, त्याबद्दल जाणून घेणार आहोत. मित्रांनो, कॅलेंडर घरात लावताना कोणत्या दिशेला लावू नये हेही आपण पाहू. मित्रांनो, आपल्या घराची जी दक्षिणकडची भिंत आहे त्या भिंतीवर चुकूनही कॅलेंडर लटकवू नये किंवा लावू नये. याचं कारण मी वारंवार सांगितलेलं आहे की दक्षिण दिशा ही मृत्यूची दिशा समजली जाते. या मोठ्या प्रमाणात नकारात्मक ऊर्जा साठलेली असते. मृत्यूची देवता यम, आणि म्हणून ज्यावेळी तुम्ही या दिशेला कॅलेंडर लावता ते अशुभ आहे आणि यश हे प्रकार स्थिर होत नाही. वारंवार पैशाच्या अडचण, म्हणून या दिशेला कॅलेंडर लावणे टाळायलाच हवे. मित्रांनो, दुसरी गोष्ट, काही जण दरवाजाच्या पाठीमागे किंवा दरवाजाच्या पुढे कॅलेंडर लावतात. दरवाजाच्या मागेही लावू नका आणि पुढेही लावू नका. या दोन्ही गोष्टी चुकीच्या आहे. ज्यांच्या काही गोष्टी आपल्या घरामध्ये प्रवेश करतात त्या त्या दरवाजातूनच येत असतात, आणि म्हणूनच या ठिकाणी आपली वेळ व आपले जो काही दिवस आहे तो असायला हवा नको. आपण पण हे जाणून घेऊया की हे कॅलेंडर लावायचं तरी कुठं. मित्रांनो, सर्वात चांगली जी दिशा आहे ती तुमच्या गरजेनुसार तुम्ही ठरवा. तुमच्या घरामध्ये जर पैशाची तंगी असेल, पैसा येत नसेल, उद्योग व्यवसाय चालत नसेल, घरामध्ये माता लक्ष्मी स्थिर होत नसेल, तर मित्रांनो, आपल्या घरातील उत्तर दिशेला असणारी जी भिंत असेल तर त्या भिंतीवरती कॅलेंडर लावणे अत्यंत शुभ मानले जाते. दिनदर्शिका आपण त्या भिंतीवरही लावू शकता. दुसरी गोष्ट, जर तुमच्या घरामध्ये पैसा तर भरपूर येतोय तर तो टिकतच नाही, सेव्हिंग होत नाही, पैसा वाचवला जात नाही, पैशाची उधळपट्टी होत असेल, पैसा विनाकारण खर्च होतो, तर आपल्या घराची जी पश्चिम दिशेची जी भिंत या ठिकाणी आपण कॅलेंडर लावा. त्यामुळे आपली बचत वाढते, आलेला पैसा टिकून राहतो, तो विनाकारण वेगवेगळ्या अनावश्यक गोष्टींना खर्च होत नाही. मित्रांनो, अजून एक गोष्ट की ज्या वेळी तुम्ही कॅलेंडरमध्ये तारीख पाहता त्या वेळेला आपला चेहरा दक्षिण दिशेला नसेल याची काळजी घ्या. आता यामध्ये एक प्रश्न असा उभा राहतो की ज्यावेळी तुम्ही उत्तर दिशेकडे कॅलेंडर लावता त्या कॅलेंडरवरचे वाचताना तुमचे तोंड उत्तरेकडे असते. कॅलेंडरवरचा वाचताना ते दक्षिणेकडे होत नाही. काळजी करू नका, तुमचे तोंड दक्षिणेकडे होणार नाही. पुढची गोष्ट की मी तुम्हाला सांगितलं की पैसा येत नसेल तर उत्तर दिशा आणि पैसा जर टिकत नसेल तर पश्चिम दिशा. मात्र जे लोक सामाजिक कार्यामध्ये आहेत किंवा सामाजिक काम करतात, समाजाला उपयोगी पडेल अशा प्रकारचे काम करतात, अशा लोकांना या कामामध्ये प्रगती साध्य करण्यासाठी पूर्व दिशा आहे त्या पूर्व दिशेला कॅलेंडर लावायला हवं. किंवा ज्या घरामध्ये वारंवार लोक आजारी पडतात, आजारपण आहे, आरोग्य ठीकच राहत नाही, अशा लोकांनी पूर्वेकडच्या भिंतीवर कॅलेंडर जर लावलं तर त्यांना त्यातून निश्चित फायदा मिळू शकतो. प्रज्वल, तर तुम्ही ऑफिसमध्ये किंवा एखाद्या ठिकाणी नोकरी करताय, त्या नोकरीमध्ये प्रमोशन्स मिळत नाहीत किंवा नवीन संधी प्राप्त होत नाहीत, नोकरीत काही सुद्धा यश मिळत नाही, त्यावेळेस उत्तर दिशा ही अतिशय उत्तम अशी दिशा आहे. मित्रांनो, कॅलेंडर खरी करताना काही गोष्टीचे आपण पालन करा. पहिली गोष्ट अशी की कॅलेंडरवर चित्र असतात ती जंगली प्राण्यांची, हिंसा प्राण्यांची नसावीत. कारण अशा प्रकारचे प्राणी जेव्हा आपण आपल्या घरामध्ये लावतो तेव्हा घरामध्ये अशी एक नकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि घरातील लोक एकमेकांशी
छोट्या छोट्या कारणांवरून भांडू लागतात। ही एक गोष्ट महत्त्वाची आहे। आणि अजून एक गोष्ट, बऱ्याचसा जे काही कॅलेंडर असतात ते उदास किंवा रडणारे लोक आणि असे चित्र त्या ठिकाणी दाखवलं जातं, तर अशा प्रकारची जी तस्वीर आहेत किंवा चित्र आहेत ती सुद्धा नको आहेत, कारण त्यामुळे सुद्धा घरामध्ये वास्तुदोष उत्पन्न होतात। त्यामुळे सतत चिंतेत वातावरण निर्माण, एक प्रकारचा तणाव, टेन्शन हे घरामधील जर आपण पालन केलं तर आपणास हे दिसेल की आपलं कॅलेंडर हे आपणास सकारात्मक फळ देत आहे। आपला दिवस हा शुभ जात आहे। प्रत्येक दिवसातून काही ना काही तरी सकारात्मक गोष्ट तर आपल्याला मिळणारच आहे। तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनलाही प्रेस करा। श्री स्वामी समर्थ। अवधूत चिंतन। श्री गुरुदेव दत्त।